जिचा मृत्यू झाला तो एकमेव कारण त्याचं लसीकरण होतं. कारण नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून लसीकरण मोहिमेअंतर्गत खुटवट नगर येथे बुधवारी दुपारी लसीकरण करण्यात येत होतं. यावेळी त्या ठिकाणी श्रावणी अनिल पाटील या 17 वर्षीय मुलीला लस दिल्यानंतर तिला चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडली. वडिलांनी तिला तातडीनं जिल्हा रुग्णालयात हलवलं असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं. तिच्या मृत्यूबाबत संभ्रम निर्माण झाला असून शवविच्छेदन आणि विसेरा पडताळणीच्या अहवालानंतर नेमकं कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं शहरी उपनगरीय भागात नियमित लसीकरणाची मोहीम राबवली जाते. या मोहिमेमध्ये घटसर्प धनुर्वाताची लस देण्यात येते. त्यानुसार लसीकरणासाठी पथक खुटवट नगर या ठिकाणी गेलं होतं. त्या ठिकाणी दुपारी 1 वाजेच्या सुमारास श्रावणीला सुद्धा याच लसीचा बूस्टर डोस दिला गेला असं वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. मात्र लस घेतल्यानंतर काही वेळातच ती कोसळून मृत्युमुखी पडल्याचं तिच्या पालकांकडून सांगण्यात आलं. मी विनोद साहेबराव मराठे. काल 24 तारखेला जी दुर्दैवी घटना झाली, श्रावणी अनिल पाटील जिचा मृत्यू झाला तो एकमेव कारण त्याचं लसीकरण होतं. कारण की सकाळी ती उठल्यानंतर तिने नाश्ता केला, तिच्या आईला, वडिलांना आणि भावाला दिला, स्वतः पण खाल्ला. असंही नव्हतं ती उपाशीपोटी गेली होती. लसीकरणाचे लोक घरी आले होते आणि त्यांनी सांगितलं लसीकरण चालू आहे, तुम्ही येऊन जा. आणि त्यांनी ते लसीकरणासाठी बोलवलं. तर तिथं गेल्यानंतर लसीकरण झाल्यानंतर हार्डली ती 3-4 मिनिटाला रस्त्यातच कोलॅप्स झाली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या लसीकरणाचा काय इम्पॅक्ट झाला बॉडीवर, तिचं लसीकरणाची एक्सपायरी डेट संपलेली होती का, मग तिचं ते देताना काही चूक झाली, हे पूर्ण चौकशी व्हावी. याच्या आधी पण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बऱ्याच गोष्टी लपवायचा प्रयत्न केला. काल संध्याकाळी त्यांनी सांगितलं आम्हाला की ही पहिलीच केस आहे, परंतु असं नसून याच्या आधी ऑलरेडी 2 केसेस झालेल्या आहे आणि ही 3री केस होती माझ्या भाचीची, जे लसीकरणामुळे तिचा मृत्यू झाला. तर याच्यात NMCच्या कमिशनरने, CP साहेबांनी आणि अंबड पोलीस स्टेशननी सखोल चौकशी व्हावी आणि जो कोणी याच्यात निर्दोष असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. मग ती कंपनी असेल, लसीकरणावाली किंवा देणारे जे व्यक्ती होते त्यांना ट्रेनिंग होतं नव्हतं हे सगळी जांच व्हावी. आणि लसीकरणामुळे तिच्या शरीरावर जो परिणाम झाला मृत्यूनंतरही तो दिसून येत होता, 101% हा मृत्यू लसीकरणामुळे झाला. तर याच्यात पूर्ण चौकशी व्हावी आणि माझ्या एकुलत्या एक भाचीला न्याय मिळावा आणि याच्यापुढे ती लसीकरण थांबवून इमिजिएट त्याचं सक्षमक्ष केल्यानंतरच ते लसीकरण चालू करावे. यांनी लोकांच्या जीवाशी खेळू नये एवढीच माझी विनंती. वैद्यकीय पथकांच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त पालकांकडून करण्यात आला. याबाबत नाशिक महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय देवकर यांनी अधिक माहिती दिली आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात आपण लसीकरण करत असतो. त्या नियमित लसीकरणाचे काल आपलं एक सेशन होतं. त्या सेशनमध्ये श्रावणी अनिल पाटील नावाची मुलगी 16 वर्षाची त्या लसीकरणासाठी आली होती. तिथे आपण तिला TD लस दिली, टिटॅनस आणि डिप्थेरियासाठी. आणि ती साधारण 12:40 वाजता लस दिली आणि त्याच्यानंतर तिचे वडील लस दिल्यानंतर तिला घेऊन गेले. रस्त्यात तिला चक्कर आली, पडली आणि ती आपण त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला नेलं. पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणीपर्यंत तिचा मृत्यू झाला. तर त्याच्यानंतर आपण तिचं शवविच्छेदन पण केलं, त्याचा अहवाल आणून घ्यायचा आहे. तर ही घटना आपली लसीकरणानंतर काल नाशिक महानगरपालिका क्षेत्रात घडली. पण नेमकं प्राथमिक माहिती काय सर, म्हणजे लस दिल्यानंतरच ही घटना घडली, नेमकं काय झालंय? अजूनही म्हणजे शवविच्छेदनचा अहवाल आल्यानंतर आम्ही त्याच्याबद्दल सांगू शकतो एक्झॅक्टली काय झालं. कारण ती पडली पण होती आणि लसीचाही शक्यता असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तीच लस आपण काल अजून 5 लोकांना दिली. त्याच्या व्यतिरिक्त जी व्हायल होती त्या व्हायलमधून आपण इतर 5 लोकांनाही लसीकरण केलेलं आहे. त्यांना असं कोणत्याही प्रकारचा त्रास वगैरे झाल्याचं निदर्शनास नाही. सखोल आणि पारदर्शक चौकशी करा. आमच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणी पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी श्रावणीचे वडील अनिल पाटील, भाऊ श्याम पाटील यांनी केली आहे. या घटनेबाबत जिल्हा रुग्णालयात श्रावणीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर विसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तिच्या मृत्यूचं कारण सध्या स्पष्ट असून विसेरा न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक.